आता कपाटातल्या सगळ्या साड्या बाहेर निघायला लागल्या. आता कशा ते तुम्हाला समजेलच. तोपर्यंत शिवांकला स्कूलमध्ये ना गिफ्ट भेटलं होतं आणि तो एवढा खुश होता, तर मला कसा म्हणतोय बघा. किती छान गिफ्ट मिळालं. कशासाठी भेटले बाळा? आपला मोठा गिफ्ट होता म्हणून. ओके, खेळू. दाखव काय आहे त्यामध्ये. स्पिन आणि स्पिन. आता इथे तो गेम बघूनच एवढा एक्साइटेड झालाय ना, त्याला सांगता पण येत नाही की हे आपल्याला गिफ्ट कशासाठी भेटलंय. तर त्याला हे गिफ्ट आहे ना, त्यांच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, त्यामध्ये तो फर्स्ट आला होता, ज्यामध्ये तो कॉलीफ्लावर बनला होता. त्यासाठी भेटले हे गिफ्ट. आणि त्याला एवढी खेळायची एक्साइटमेंट झाली आहे ना गिफ्ट, आणि मला म्हणतोय चला आता आपण लगेचच खेळत बसूयात. आता हळदी कुंकाचा तर कार्यक्रम चालू झालाच आहे सगळीकडे. आता तुमच्याकडे पण झालाच असेल सगळ्यांकडे. तर मग आता म्हटलं साड्या आहेतच कपाटात, तर त्या कपाटामध्येच कशाला ठेवायच्या, घालून पण टाकूयात. आता सगळीकडे 1-2 तरी हळदी कुंकाचे कार्यक्रम असतातच, त्यामुळं म्हटलं चला मस्तपैकी साडी घालूयात आणि सगळीकडे मिरूयात. आणि या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत, निशा आणि गौरी. आता म्हटलं चला बसलोच आहे तर रील पण बनवूयात. तर आता जिथे जिथे मी हळदी कुंकाला जाते ना, तर त्या सगळ्या माझ्या फ्रेंडच आहेत. काही शिवांगच्या फ्रेंडच्या आई आहेत, तर काही माझ्या अशाच झालेल्या फ्रेंड आहेत. आता एका सोसायटीमध्ये राहतो म्हटल्यावरती रोजची ओळख तर आहेच आमची. आणि असं रोज बघण्यात आणि असं हळदी कुंकाच्या दिवशी बघण्यात आहे ना खूप फरक असतो. कारण रोज सगळ्या ड्रेसमध्ये असतात आणि हळदी कुंका दिवशी साडीमध्ये ना सगळ्याच छान आणि ब्युटिफुल पण दिसत असतात. खूप छान अशा रेडी झालेल्या होत्या सगळ्या जणी. चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आता आजचा व्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.